दादा यांचा महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झालेला आहे। आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये आता पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार असून मोठ्या प्रमाणात आता रक्कम जी आहे ती लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वाटपाला मंजुरी मिळालेली आहे। नेमकं आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, कारण पहिल्या टप्प्यामध्ये 13 ते 14 जिल्हे सरकारने निवडलेले आहेत। त्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता जमा केला जाणार आहे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून इतर जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत। मात्र आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे आता त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याची नाव असेल तर तुम्हाला देखील हप्ता हा लवकरात लवकर आता 100% मिळून जाणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा। तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो ती देखील आपण बातमी नक्कीच देणार आहोत। तर चला पाहूयात। तर आता बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। सरकारने दिली बहिणींसाठी आता मोठी खुशखबर। आता आलेल्या माहितीनुसार आता सरकारने बहिणीकडे लक्ष दिलेलं असून मोठा निर्णय अखेर दिलेला आहे। आता दिलासा लाडक्या बहिणींना चांगला मिळालेला असून डबल हप्त्याची रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटपाला परवानगी मिळालेली आहे। म्हणजे जे काही पैसे डबल हप्त्याची वाटप करायचे होते, आता तुम्ही म्हणाल डबल हप्ता म्हणजे काय, आता जो जूनचे 1500 मिळाले तर आता लगेच जुलैचे 1500 रुपये मिळत आहेत। त्यामुळे आता तुमची चिंता मिटत आहे। मात्र काही बहिणींना 1500 नाही तर 3000 रुपयांचा लाभ सरकार देणार आहे। ज्यांचं नाव पहिल्या यादीत सरकार घेईल अशा लाडक्या बहिणींना या जुलै महिन्यामध्ये 3000 रुपयांची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचं नाव जर पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला 1500 नाही तर 3000 रुपये देखील मिळून जातील। व एवढंच नाही तर गॅस सिलेंडरची रक्कम जर मिळत नसेल तर गॅस सिलेंडरचा हप्ता देखील तुम्हाला 100% मिळणार आहे। मात्र त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। काल ज्यांनी आपला व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे। मग चला आता सर्व काय आपण जिल्ह्यांची यादी पाहूयात। कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता जमा केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे। तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत विचार केलं तर ते स्पष्टपणे बघू शकता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी दिसत आहेत। वरती काय लिहिलेलं आहे, विधान भवन म्हणून लिहिलेलं आहे, म्हणजे विधान भवनात एक मोठी बैठक पार पडलेली आहे। याच बैठकीमध्ये सर्वांनी उपस्थिती लावलेली होती। या ठिकाणाहून एक मोठा निर्णय आता लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी झालेला आहे। खाली तुम्हाला काही कागदपत्रे दिसत असतील, या ठिकाणी बघू शकता एक मोठी घोषणा लाडक्या बहिणींसाठी आता सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। एक मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी या ठिकाणाहूनच आलेली आहे। तर यादी देखील आता जिल्ह्यांची आलेली असून सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा केले जाणार आहेत त्या 13 जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। आता त्या 13 जिल्ह्यांचीच नावे तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे काय सांगितलं आहे, 1500 प्लस 1500 टोटल 3000 रुपये अशी रक्कम ही माता भगिनींच्या बँक खात्यात सरकार देणार आहे। म्हणजे 1500 कायचे जूनच्या हप्त्याचे झाले हे तर मिळाले, मात्र अजून 1500 कायचे तर जुलैच्या हप्त्याचे येणार आहेत। ही सर्व रक्कम आता डबल हप्त्याची 3000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पाहायला मिळेल। व काही बहिणींनी जर आता एक काम केलं, जे काम करायचं आहे ते काम पूर्ण केलं तर सरकार तुमचं नाव पहिल्या यादीत घेईल व जसं पहिल्या यादीत नाव येईल तुम्हाला डायरेक्ट 3000 रुपये अजून मिळतील। म्हणजे जूनचे 1500 तर ते मिळाले, मात्र अजून 3000 रुपये अशी रक्कम तुम्हाला मिळू शकते। त्यामुळे आता ही रक्कम घेण्यासाठी काय करायचे, पहिल्या यादीत नाव येण्यासाठी कोणतं काम करावं लागेल ते देखील आता आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला। तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांची नावे आलेली असून या ठिकाणी काय सांगितलं आहे, तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा असं इथे सांगितलेलं आहे। इथे पुन्हा काय सांगितलं आहे, आता इथून पुढे महत्त्वाची माहिती ही लाडक्या बहिणींसाठी आहे, कारण ही माहिती बघणं खूप गरजेचं आहे। आता कोणत्या बँकेत व कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आलेली असून आता त्या याद्या देखील जाहीर झालेल्या आहेत। त्या याद्यांची नावे देखील या ठिकाणी स्पष्टपणे आता जाहीर झाल्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची नाहीये। तर यामध्ये आता 13 जिल्ह्यांची नावे आलेली असून तर चला आता एका लाईनीमध्ये तुम्हाला सर्व जिल्ह्यांची नावे वाचून दाखवतो। यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला देखील हप्ता कोणत्या क्षणी आता मिळून जाणार आहे। तर चला बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तर आता लाडक्या बहिणीसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यांची नावे प्रसिद्ध आता करण्यात आलेले आहेत। तर पहिला जिल्हा या ठिकाणी आता जाहीर झालेला असून पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आलेल्या माहितीनुसार सोलापूर आहे। आता सोलापूर जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्राकडे तर बघायला मिळतच आहे। याच सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम आता वाटप केली जाणार असून लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपणार आहे। असं म्हटलं
तरी काही हरकत नाही, कारण आता सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डबल हप्त्याची ही 3,000 रुपये रक्कम आता बघायला मिळणार आहे. जसा मेसेज दिसेल क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये अजून रकमेचा, तर लगेच समजून तुम्ही जायचं आहे की आपल्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 13व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत व ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नसेल त्यांना देखील या हप्त्यासोबत 100% मिळून जाणार आहे. व सोलापूर जिल्ह्यातील माता भगिनींचं बऱ्याच बहिणींचं नाव सरकार पहिल्या यादीत देखील घेणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच बहिणींना जी काय रक्कम मिळणार आहे ती किती रुपये मिळणार आहे, तर 3,000 रुपये काहींना मिळणार आहे. म्हणजे 1,500 जूनचे तर मिळाले काहींना, आता काहींना 3,000 रुपये देखील रक्कम थेट वाटप केली जाणार असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना यासाठी तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे. पहिल्या यादीत नाव येण्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी आता फक्त राहिलेला थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. अशी माहिती तुम्हाला इतर दुसऱ्या व्हिडिओत बघायला मिळणार नाहीये. तर बऱ्याच जणांनी लाईक केलेलं नाहीये व्हिडिओला, एक लाईक देखील नक्की करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगत चला. तुमच्या जिल्ह्याची माहिती आपण नक्कीच देणार आहोत. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला देखील ऑल वरती नक्कीच टाका. तर या ठिकाणी बघू शकता आता सोलापूर जिल्हा तर झाला. या ठिकाणी अजून गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील रक्कम मिळणार आहे. गॅस सिलेंडरचे पैसे 100% येऊन जातील, त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका. मोठी रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे. मोठ्या प्रमाणात हे पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यात सरकार देणार आहे. तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणत्या बँका आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप हे पूर्णपणे सुरू केलं जाणार आहे, ते देखील आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगणार आहे. ही अपडेट बघणं खूप गरजेचं आहे, अन्यथा तुमचा लाभ देखील बंद होऊ शकतो. काल लाडक्या बहिणीने म्हणजे काहींनी जास्त सिरियसच घेतलं नाही, त्यांना वाटलं की काय काम करायची गरज नाही, काय नाही, आपण लाडकी बहीण योजनेत पात्रच राहणार, आपल्याला हप्ता मिळतच राहणार. मात्र काल सरकारने अचानक मोठा निर्णय घेत एका जिल्ह्यातील तब्बल 1,000 नाही, 2,000 नाही, तर 27,000 लाडक्या बहिणींना अपात्र करून टाकलेला आहे. यामध्ये ही माहिती ऑफिशियल चॅनल म्हणजे साम टीव्ही वरती देखील प्रदर्शित करण्यात आलेले आहे. त्या बातमीनुसार जर सांगायला गेलं तर यवतमाळ मध्ये 27,000 लाडक्या बहिणी सरकारने अपात्र करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी एक मोठी चूक केलेली आहे. ही चूक जर तुमच्याकडून झाली तर तुम्ही देखील अपात्र कोणत्याही क्षणी ठरू शकता. एकदा जर अपात्र झाला तर पुन्हा लाभ तुम्हाला मिळणार नाहीये. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त थोडंसं लक्ष देऊन बघा, कारण तुम्हाला वाटत असेल काय अपडेट आहे, आपण जर नाही बघितले ती काहीच नाही, आपल्याला हप्ता मिळतच जाईल, काही अडचण येणार नाही. मात्र तसं नाहीये. बऱ्याच बहिणींना वाटत होतं की आपल्याला हप्ता तर मिळणार आहे, काही काम करायची गरज पडणार नाहीये, आपलं सर्व काही बरोबर आहे. मात्र त्यांना जेव्हा कळालं की आपण याच्यातून अपात्र सरकारने केलेलं आहे, मग त्यांना पुन्हा थोडीशी जाग आली व पुन्हा ते काम देखील त्यांना करता आलं नाही. मग आता तुम्हाला देखील तेवढं काम पूर्ण करायचं आहे. कुणीही असो तेवढं काम पूर्ण करून घ्या, कारण पुढे चालून अडचण येणार नाहीये. नाहीतर कधी तुम्ही अपात्र ठरताल ते देखील तुम्हाला कळायचं नाहीये. तुम्हाला जुलैचा आता हप्ता मिळणार नाही, त्यानंतर पुढचे पण हप्ते मिळणार नाहीयेत. त्यामुळे राहिलेला व्हिडिओ प्रत्येकाने शेवटपर्यंत आता खूप जे आहे ते बघणं गरजेचं आहे. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूप फायदा होईल. अशी माहिती तुम्हाला इतर दुसऱ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये बघायला मिळणार नाहीये. त्यामुळे फक्त आता लक्ष देऊन तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर कोणत्या चुका आता तुम्हाला करायच्या नाहीयेत, कोणतं काम करून घ्यायचं आहे ते देखील आता तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी बघू शकता आता लगेच तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. कोणत्या 13 जिल्ह्यात आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे वाटप सुरू केले जाणार आहेत. यातील आपण पहिला जिल्हा सोलापूर बघितलेला आहे. आता पुढच्या देखील जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगत आहे. त्यापूर्वी इकडे लक्ष देऊन बघा. एक काम तुम्हाला करून ठेवायचं, एक लक्षात गोष्ट घ्यायची आहे, नाहीतर तुम्ही देखील अपात्र ठराल. कारण यवतमाळ मध्ये आता 27,000 लाडक्या बहिणी हे अपात्र केलेल्या आहेत. यांना आता कसलाही लाभ मिळणार नाही. सरकारच्या माध्यमातून यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम आता वर्ग केली जाणार नाहीये. ही एक महत्त्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी आहे. तब्बल 27,000 लाडक्या बहिणीचा लाभ आता सरकारने बंद करून टाकलेला आहे. हे देखील गोष्ट आता लक्षात घ्यावी, अन्यथा तुम्ही ही गोष्ट जर लक्षात घेतली नाही तर तुमची मोठी अडचण तुम्हाला देखील येऊ शकते. तुमचा देखील लाभ, तुमचा हप्ता देखील कायमचा बंद होऊ शकतो. तर ते काम करण्यासाठी तुमच्याकडे एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे. इकडे बघा, जर आधार कार्ड असेल तर लक्षात ठेवा आधार कार्ड असणं गरजेचं आहे का नाही ते देखील सांगा. व तुम्ही नवीन कार काही घेतली का, 4 चाकी वाहन कोणतं घेतलंय का नाही ते देखील असणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोणती कार घेत
घेतलेली असेल तर कोणत्या क्षणी आता तुम्ही अपात्र ठरणार आहेत हे देखील लक्षात घ्या। ही चूक जर असेल तर तुमच्याकडे आता तुम्ही जर 4 चाकी कार घेतलेली असेल तर तुम्ही ऑटोमॅटिक तुम्हीच स्वतःहून बाहेर पडा, अन्यथा असं पण तुम्ही बाहेरच सरकारकडून पडणार आहात, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या। अजून एक सूचना आहे, आता तुमच्या घरोघरी येऊन तपासणी केली जाणार आहे। जर ती वस्तू तुमच्या घरात सापडली तर तुमचा हप्ता आता बंद केला देखील जाऊ शकतो। आता ती कोणती वस्तू आहे सर्व काही बघायला मिळणार आहे, मात्र त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ती माहिती पुढे बघूयात। त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे आता वाटप केले जाणार आहे पुढच्या जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, आता अपात्र न होण्यासाठी म्हणजे आपल्याला पुढे चालून लाभ मिळालाच पाहिजे, त्यासाठी कोणतं काम करावं लागेल ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर खाली कमेंटमध्ये मी सांगणार, आता तुम्हाला ते तर सांगणारच आहे, मात्र ते तुम्हाला ऐकायचं आहे का, हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा। कमेंटमध्ये तुम्हाला फक्त हो म्हणून अशी कमेंट करायची आहे किंवा येस किंवा ओके म्हणून तुम्ही कमेंट करा, लगेच तुम्हाला ती माहिती तुम्हाला सांगणार आहे किंवा रिप्लाय देऊन तुम्हाला ती माहिती देणार आहे। त्यामुळे फक्त हो किंवा येस अशी कोणतीही कमेंट तुम्हाला छोटीशी करायची आहे, लगेच तुम्हाला ती माहिती देतो। तर इकडे बघू शकता, आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारा पुढचा जिल्हा कोणता आहे ते तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी बघू शकता, आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा मराठवाड्यातील आहे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देखील पैसे वाटप आता केले जाणार आहे। बीड जिल्ह्यातील बहुतांशी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप केले जाणार असून थेट रक्कम मिळणार आहे। यामध्ये जर विचार केला तर दुसरा क्रमांक आता बीड जिल्ह्याचा पाहायला मिळत आहे। या ठिकाणी टोटल रक्कम आता किती 1500 रुपये जूनचे जमा झाले, प्लस आता 1500 रुपये जुलैचे एक येणार आहे। ती टोटल किती रक्कम, ह्याला बरोबर जर केलं तर ही 3000 रुपये रक्कम होते। ही 3000 रुपये रक्कम आता तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती दिसणार आहे। व काही लाडक्या बहिणींना तर आता हप्ता किती रुपयाचा, डायरेक्ट आता हप्ता येताना 3000 रुपयांचाच येणार आहे। मात्र त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे। पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी काही जास्त काम करण्याची गरज नाही, खूप छोटंसं काम करावं लागतं। जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला पण 3000 रुपये मिळतील। तर बघू शकता, आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप केले जाणार आहेत। यामध्ये आता महत्त्वाची माहिती देखील जाहीर झालेली आहे। तर बघू शकता, आता हप्ता वाटपाला याही ठिकाणी आता मंजुरी मिळालेली असून थेट रक्कम ही आता पूर्णपणे वाटप होणार आहे, त्यामुळे कसलीही काळजी करू नका। आता 3000 रुपयांचा देखील लाभ हा बऱ्यापैकी जणांच्या खात्यामध्ये येऊन जाईल, त्यामुळे ही एक महत्त्वाची बातमी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही। तसेच या ठिकाणी बघू शकता, आता यामध्ये पुढच्या देखील जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। त्यापूर्वी तुम्हाला पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो। आता फक्त राहिलेल्या 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा खूप मोठा फायदा होईल व तुमचं नाव जर पहिल्या यादीत आलं तर 3000 रुपये देखील 100% तुम्हाला मिळून जातील। तर चला बघूया। तर यामध्ये बघू शकता, आता सर्वात आधी ते काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही ते देखील सांगा। आधार कार्ड असं गरजेचं आहे। आधार कार्ड व मोबाईल नंबरशी तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे। एवढं जर काम केलं तर तुमचं पहिलं काम होऊन जाईल, कारण आता दिलेल्या माहितीनुसार सरकारने सांगितलं आहे की ज्यांचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असेल त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी हप्ता येणार आहे व त्यांचं नाव पहिल्या यादीत येईल। व तुमचं जर नाव पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला माहितीच आहे, मग जास्त रक्कम ही 100% मिळणार आहे। त्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या। एवढं लिंक जर केलं तर तुमचा खूप मोठा हा फायदा होणार आहे। तुमच्यासाठी एक सर्वात मोठी बातमी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। थेट रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता वर्ग केली जाणार आहे। ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आता आलेली आहे। तसेच इकडे बघू शकता, यामध्ये अजून दुसरे एक काम करायचं आहे, ते पण खूप छोटंसं आहे। ते एक काम केलं तर तुम्हाला 3000 रुपये नक्कीच मिळणार आहेत। आता ते कोणतं काम आहे पुढे सांगणारच आहे। त्यापूर्वी सर्वात आधी आता कोणत्या बँकेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपाला मंजुरी मिळत आहे, आता त्या बँकांची लिस्ट तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की आपलं त्यामध्ये खातं आहे का नाही। मग त्यावरून तुम्ही समजून जाऊ शकता की आपल्याला कधीपर्यंत जुलैचा हप्ता मिळू शकतो। आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा, आता कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे वाटप केले जाणार आहेत त्या बँकांची लिस्ट आता तुम्हाला इथे सांगणार आहे। तर यामध्ये बघू शकता, आता पहिलीच बँक आता जाहीर झालेली आहे, बँक ऑफ महाराष्ट्र। आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचं खातं असेल तर काळजी करू नका, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रासाठी आपल्याला बघायला मिळत आहे। मग आता बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची देखील बँक ठरली जाते। आता या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील कोणत्या क्षणी आता लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याची रक्कम आता वाटप केली जाणार आहे। पूर्णपणे रक्कम वाटप केली जाणार असून काहींना 1500 रुपये तर काहींना थेट 3000 रुपये अशी रक्कम आता सरकार देणार आहे। आता तुम्ही म्हणत असाल 3000 रुपये रक्कम देण्यामागचं कारण तरी नेमकं काय आहे व कुणाला हे 3000 रुपये मिळणार आहेत ते पण सांगतो, फक्त लक्ष देऊन बघत चला। आता राहिलेला व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व गॅस सिलेंडरचे पैसे देखील नेमके कशा प्रकारे तुम्हाला मिळतील, मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील स्पष्टपणे सांगणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता, ही सर्व काय रक्कम थेट आता वाटपाचे आदेश पाहायला मिळत आहेत। हे जसे आदेश मिळाले तसे पैसे आता बँक खात्यात येणार आहेत। त्यामध्ये पहिली बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, याही ठिकाणी आता हप्त्याचे पैसे हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात थेट आता जमा केले जाणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही। सरकारच्या माध्यमातून एक
एक मोठा निर्णय देखील जाहीर झालेला आहे। तर चला आता पुढील बँकांची लिस्ट व कोणत्या जिल्ह्यात हप्ता येत आहे, उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांची देखील लगेच नावे सांगून टाकतो। त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला देखील हप्ता हा नक्कीच मिळून जाईल। तर यामध्ये बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जर विचार केला तर जिल्हा आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे, तो म्हणजे आता नागपूर आहे। नागपूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली असून थेट रक्कम ही आता वाटप केली जाणार आहे। थेट पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील। नागपूर जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे आता वितरण केले जाणार असून त्यामुळे तुम्हाला जास्त काळजी करण्याचं कारण नाहीये। पहिला टप्पा याही ठिकाणी आता जाहीर केला जाणार असून थेट लाभ याचा आता तुमच्या बँक खात्यामध्ये होऊन जाईल, अशी एक महत्त्वाची बातमी आहे। आता या ठिकाणी नागपूर या ठिकाणी पहिला टप्पा 1500 रुपयांचा, दुसरा टप्पा 3000 रुपये अशी रक्कम थेट आता वाटपाला मंजुरी देखील मिळालेली असून त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये, कसलीही चिंता करण्याचं कारण नाहीये। ही थेट रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। यामध्ये आता पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांची देखील यादी जाहीर झालेली आहे। पुढचा जिल्हा हिंगोली। आता हिंगोली जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर हिंगोली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात हे आता वाटप केले जाणार आहे। आता लक्ष देऊन बघत चला, हिंगोली जिल्ह्यात देखील थेट पैसे आता पूर्णपणे वाटप केले जातील, त्यामुळे कसलीही काळजी करण्याचं कारण नाहीये। हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा हा 3000 रुपयांचा तर 1500 रुपयांचा देखील केला जाणार आहे। काहींना 3000 रुपये, काहींना 1500 रुपये। त्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, KYC करून ठेवा, जेणेकरून याचा सर्व काही जो फायदा आहे थेट तुमच्या बँक खात्यावरती होऊन जाईल। तुम्हाला कसली काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये। थेट पैसे आता हे वाटप केले जाणार आहेत, थेट रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे। अजून नेमक्या कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे, गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं, सर्व काही माहिती आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत सांगणार आहोत। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये प्रत्येकाने सांगायचा आहे। धन्यवाद।